1990च्या दशकात महाराष्ट्रात वाढलेला एक अत्यंत सामान्य मुलगा, ज्याचं आयुष्य आणि मन हे दुःखांनी व्यापलेलं होतं. पुढे जाऊन त्यांनी स्वतःचं हे आयुष्य चित्रपटात रूपांतरित केलं आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांनी लॅपटॉपवरून केलं. पण मी कोणत्या चित्रपटाबद्दल बोलतेय आणि ते दिग्दर्शक नेमके कोण हे तुला माहितीये का? तर मी आत्मा पॅम्फलेट या चित्रपटाबद्दल बोलते. आता या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण हे तुम्हाला समजलंच असेल. जेव्हा या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं तेव्हा कोविडचं संकट आलं आणि तब्बल 23 दिवस आशिष बेंडेंना रुग्णालयात राहावं लागलं होतं. गंभीर आजारी असतानाही त्यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. कोणतंही साधन नसताना फक्त एका लॅपटॉपच्या सहाय्याने त्यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आणि पुढे या चित्रपटाने प्रेक्षकांवर काय जादू केली हे आपण पाहिलंच. अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतं हे आत्मा पॅम्फलेट या चित्रपटातून दिसलं. दिग्दर्शक आशिष बेंडे यांच्या आयुष्याची खरी कहाणी आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जेव्हा माणसाची इच्छाशक्ती तीव्र असते तेव्हा तो काय काय करू शकतो हे आशिष बेंडेंच्या या कृतीतून दिसलं. तर तुम्ही आशिष बेंडेंचा हा आत्मा पॅम्फलेट चित्रपट पाहिलायत का हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.